अमरावतीतील सध्याची राजकीय स्थिती बघता भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण आहे। एक दिवस पूर्वीपर्यंत भाजप कार्यकर्ते यांनी प्रचार केला होता आणि ऐन वेळेवर त्यांची तिकीट कापण्यात आली। त्यामुळे बरेच भाजप कार्यकर्ते नाराज होऊन त्यांनी भाजप नेत्यांवर आरोप केला आहे। जाणून घेऊया त्यांनी काय आरोप केला आहे आणि त्यांचं मत काय आहे याबद्दल। नाव अंकित प्रकाश वारझुरकर, प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपची मी ओपन गटची उमेदवारी मागितली होती, सर्वसाधारण गट ड। आणि आखरीमध्येच जसं सगळं भाजपचा पहिले अगोदरपासून जो नारा आहे की तुमचं नाव सर्वेमध्ये यायला पाहिजे, तुम्ही सगळ्या गोष्टीत फिट व्हायला पाहिजे, तर सर्वेपासून प्रत्येक गोष्टीमध्ये मी एकदम फर्स्ट स्टेजावर आलो। आणि सगळ्या याच्यावर फर्स्ट स्टेजातून आल्यावर पण नेहमीसारखं दरवर्षीप्रमाणे 2017मध्ये जसं काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावतनी इथे डमी कॅन्डिडेट दिला होता 8 नंबरमध्ये, तसंच ह्या वेळेस पण त्यांनी 8 नंबरमध्ये डमी पूर्ण पॅनल दिलेला आहे। काहीच त्याच्यात बघितल्यासारखं तुम्ही स्वतः त्यांचा चेक करा। तुम्ही ओबीसीच्या कॅन्डिडेटला ओळखू नाही शकत, तुम्ही ओपनचे जे कॅन्डिडेट 2-2, 3-3 वेळा पडलेले तुम्ही त्यांनाच तिकीट देऊन आले घडी। एससीचे कॅन्डिडेट बाहेरून आणून देऊन आले, ठीक आहे, एसटीचा कॅन्डिडेट ठीक आहे, पण बबलू शेखावत जर भाजपचे कॅन्डिडेट डिक्लेअर करत असन तर मग भाजपच्या अध्यक्षाचा काही राहून फायदाच नाही आहे। भाजप महामंत्री हा 2 दिवसा अगोदर बबलू शेखावतच्या घरी बसतो। का बरं बसतो? बबलू शेखावत आहे का अध्यक्ष बीजेपीचा? बबलू शेखावत जर बीजेपीचा अध्यक्ष असेल तर गोष्ट वेगळी आहे। अध्यक्ष दांडे साहेब आहे। बी फॉर्म हा कार्यालयातून वाटायला पाहिजे, तर एखाद्या अध्यक्षाच्या घरातून कसं वाटल्या जाते? अध्यक्षाच्या एका कोपऱ्यातून वाटून आले, घराच्या एका कोपऱ्यातून, कहून याच्याकडे कोणी दखल नाही घेऊन आला काय? अध्यक्षाच्या घरून कसा वाटला चालला बी फॉर्म हा कार्यालयातून वाटला गेला पाहिजे ना। याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। आणि जे निष्ठावान कार्यकर्ता आहे, जे हिंदुत्वासाठी इथे आपला पक्ष जपलेला आहे, सगळं जपलेलं आहे ना, त्यांच्यासोबत इथे गद्दारी होत आहे। आणि गद्दारी म्हणजे फक्त आणि फक्त जे कोर कमिटी बसलेली आहे ते कोर कमिटी नाही आहे, ते चोर कमिटी आहे, हे रिएलिटी आहे। भाजपसाठी एवढं दिवस काम केलं आम्ही, कामुळे केलं? आता कोण आता सातरंगा सुचलाचे का? आम्ही सगळे नगरसेवक बंधू राहिले, कोणी काय बंधू राहिले, कोणी आता का जातीवाद करून काय फायदा नाही ना आम्हाला। आम्ही हिंदू आहोत, काय जातीवाद करू का? जातीवादचं काही अर्थच नाही आहे ना याच्यात राहिलेलं। जे ओपन पुरुषची जागा होती ती ओपनच्या पुरुषच्या जागेच्या ठिकाणी महिला उमेदवार देण्यात आला। त्यापासून आम्ही पार्टीचं काम करतो आहे आणि सगळ्यांना हे माहीत आहे। माहीत असतानाही त्यांनी अशी चूक करायला नाही पाहिजे होती, याची आम्हाला खंत आहे। उमेदवारी अर्जच दाखल नाही केला मी, माझी उमेदवारी पण पक्की होती। कारण असं आहे की 2 दिवसपर्यंत मला पार्टीच्या कोर कमेटीच्या सर्व सदस्यांनी म्हटलं कि तू तैयारी कर। उसके बाद में यहाँ पर कांग्रेस से आए हुए पक्ष प्रवेश वाले को टिकट दिया है, वो है बंडी हुसैन करके कांग्रेस का नगर सेवक है, उसको मेरी टिकट दी गई थी। आपने बोला पैसे घेऊन तिकीट देना, ऐसा आरोप किया है? नहीं, मैंने तो ऐसा आरोप नहीं किया है, लेकिन इतना जरूर कहता हूँ मैं कि ये निश्चित तौर पर हुआ है, क्योंकि हमारे जैसे छोटे मोटे कार्यकर्ताओं की भाजपा कार्यालय में कोई इज्जत नहीं थी, क्योंकि हम सिर्फ पैसे से मार खाते थे, बाकी कोई चीज़ से हम मार नहीं खाते थे। डेयरिंग जज्बा हम सभी कार्यकर्ताओं का पार्टी ने बहुत अच्छे से देखा है, परखा है, लेकिन उसको न्याय नहीं दिया है। जय श्रीराम। मी कवलजीत पांडे, राष्ट्रीय श्रीराम सेनाचा प्रदेश अध्यक्ष आहे। मागील 15 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ता असून बाहेरून आलेल्या लोकांना हे तिकिटा देत आहेत। तिथं प्रभाग क्रमांक 11मध्ये ड मध्ये पुरुषासाठी व महिलेसाठी दोन्ही जागा ओपन होत्या, पण त्या जागी त्या महिलेनी ओबीसीचा फॉर्म भरून नंतर तिला उमेदवारी तुम्ही ड मध्ये कशी दिलेली आहे, जिथं सर्वसाधारण पुरुषासाठी होती। आणि आम्ही कार्यकर्ता काम करणारे असून आम्हाला तिकीट न देता त्या लेडीजला तिकीट दिलेली आहे। आम्ही इतक्या वर्षापासून कामं करत आहोत, पक्षासाठी आंदोलनामध्ये सोबत राहतो, तरी आम्हाला काही श्रेय देण्यात आलं नाही। आणि अशा बाईला श्रेय देण्यात आहे जिच्या मागे एक व्यक्ती नाही आहे,